बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आज अलिबागच्या दौऱ्यावर आहेत। पाणंद रस्ता योजनेच्या कामांचा आढावा घेण्यात आला आहे। रायगडात 3000 रस्त्याच्या कामांना चालना मिळणार आहे। मंत्री बावनकुळे यांच्याकडून पाणंद रस्त्याच्या कामाची पाहणी करण्यात आली। रायगड जिल्ह्यामध्ये जवळपास 3000 शेत रस्ते आहेत। आमचे जिल्हाधिकारी यांनी त्याची आखणी केलेली आहे। पुढच्या 3 वर्षांमध्ये या 3000 रस्त्यांना आम्ही आता मजबूतीकरण हाती घेतो आहे आणि मला विश्वास आहे की जेव्हा शेतकऱ्याचे शेत रस्ते होतील तर शेतामधली जी शेतकऱ्याची दुबार पीक तिबार पीक घेण्याची क्षमता वाढेल। त्या ठिकाणी पीक पद्धतीमध्ये बदल होतील, अनेक आमूलाग्र बदल शेतकऱ्याच्या जीवनामध्ये होईल अशी धारणा आमची आहे। त्यामुळं या महाराष्ट्रातले सर्व शेत रस्ते वहिवाटीचे रस्ते खऱ्या अर्थाने मोकळे करणे आणि त्याला बांधकाम करणे ही भूमिका सरकारची आहे। फिटनेस सर्टिफिकेट मधील गैरप्रकारांची आता खैर नाही। दोषी अधिकाऱ्यांवर कडक कारवाईचे आदेश देण्यात आले। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हे आदेश दिले। फॉर्म 38A या प्रकरणातील गंभीर अनियमिततांची चौकशी करण्यात आली। अहवाल तात्काळ शासनाला सादर करण्याचे निर्देश देण्यात आले। पनवेल, पुणे, पिंपरी चिंचवड, वाशी, ठाणे, अंधेरी, वडाळा, नागपूर, छत्रपती संभाजीनगर या कार्यालयातील प्रकरणे चौकशीच्या केंद्रस्थानी आहेत। खासगी एटीएस मध्ये मोटार वाहन निरीक्षकांच्या नियुक्तीसह राज्यभरासाठी कठोर एसओपी आता तयार होणार आहे। अत्यंत महत्त्वाची आणि मोठी अपडेट आता समोर येते। मनरेगाच्या प्रलंबित निधीसाठी मंत्री गोगावले यांचा दिल्लीमध्ये पाठपुरावा करण्यात आला। 8 दिवसात निधी उपलब्ध करून देण्याचे केंद्राचे आश्वासन आहे। महाराष्ट्र राज्यातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सन 2014 ते 30 जून 2024 या कालावधीतील कुशल व अकुशल कामाच्या प्रलंबित निधीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्री भरत गोगावले यांनी नवी दिल्ली येथे केंद्र शासनाकडे पाठपुरावा केलाय। केंद्रीय ग्रामीण विकास राज्यमंत्री कमलेश पासवान यांच्या समवेत कर्तव्य भवन नवी दिल्ली येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत मंत्री भरत गोगावले यांनी महाराष्ट्रासमोरील विविध प्रलंबित प्रश्न प्रभावीपणे मांडले। विशेषतः वैयक्तिक लाभाच्या विहिरी, सार्वजनिक विहिरी तसेच इतर सार्वजनिक विकास कामांसाठी अनेक वर्षांपासून रखडलेल्या निधीमुळे राज्यातील ग्रामविकास आणि रोजगार हमीच्या कामावर होत असलेल्या परिणामाकडे त्यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले। महाराष्ट्रातील मनरेगा अंतर्गत सन 2014 ते जून 2026 पर्यंतच्या कुशल व अकुशल कामांच्या प्रलंबित निधीबाबत सविस्तर चर्चा केली। राज्यातील वैयक्तिक लाभाच्या विहिरी असतील, गायगोटे असतील, फळबाग असतील, शेळीमेंढी पाळ्यांचे शेड असतील, या विकास कामांचा निधी अनेक वर्षापासून प्रलंबित असल्याने त्याचा ग्रामीण भागातील विकासावर परिणाम होत आहे। ही बाब आम्ही केंद्र सरकारच्या निदर्शनास आणून दिली। या चर्चेला केंद्रीय राज्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून प्रलंबित निधी 8 ते 10 दिवसात उपलब्ध करण्याचे आश्वासन त्यांनी दिले। मंत्री गिरीश महाजनांनी नाशिककडे लक्ष द्यावं असं भुजबळांनी म्हटलंय। नाशिकचं नाव खराब करण्याचं काम सुरू असल्याचं सुद्धा भुजबळांनी म्हटलंय। जबाबदारी एकमेकांवर ढकलून चालणार नाही असंही भुजबळांनी म्हटलंय। नाशिकची अवस्था इतकी वाईट नव्हती अशी प्रतिक्रिया सुद्धा आता छगन भुजबळ यांनी दिली। आपले मंत्री गिरीश महाजन त्याने सुद्धा लक्ष दिलं पाहिजे ना। कुंभमेळा आमच्या नाशिकमध्ये व्हायला पाहिजे, पण तो आमच्या मुळावर येता कामा नये। आमची माणसं जे आहे मरता कामा नयेत। याच्याकडे काय कोणी लक्षच देत नाहीये। सगळीकडे हीच बातमी आहे। तर अलीकडे ते कोतकर नावाचे सन्माननीय ग्रस्त जे आहे, खड्ड्यामुळे त्यांचा मृत्यू झाला आणि मला जे सांगण्यात आलं की आतापर्यंत वर्तमानपत्रात सुद्धा आलं 5 मृत्यू असे झालेले आहेत। ताबडतोब ते भरले गेले पाहिजे। ते जर होत नसेल तर हे अपघात होणार आणि विशेष म्हणजे या अपघाताची ही जबाबदारी कोणाची आहे? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।